नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण रोजच्या जीवनात प्लास्टिकचा किती वापर करतो हे तुम्ही कधी लक्षात घेतलंय का? शेतीमध्ये सुद्धा आता भरपूर प्लास्टिक वापरलं जातं, जसं की प्लास्टिक आच्छादन, ठिबक सिंचनाच्या नळ्या, बियाणांच्या आणि खतांच्या पिशव्या, अगदी कृषी यंत्रांमधले काही भाग सुद्धा प्लास्टिकचेच असतात. हे सगळं आपल्याला दिसायला सोयीचं वाटतं, पण त्याचा एक मोठा दुष्परिणाम आपल्याला हळूहळू जाणवू लागलाय. तो म्हणजे मायक्रोप्लास्टिकचं प्रदूषण. पण हे प्रदूषण इतकं का महत्त्वाचं आहे आणि शेतीमधलं हे प्रदूषण आरोग्यावर कशा प्रकारे परिणाम करतं हे समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून. व्हिडिओच्या सुरुवातीला हे मायक्रोप्लास्टिक आहे तरी काय हे जाणून घेऊयात. 5 मिलीमीटरपेक्षा लहान आकाराचा कोणताही प्लास्टिकचा तुकडा म्हणजे मायक्रोप्लास्टिक. हे मायक्रोप्लास्टिक सुरुवातीला समुद्र आणि पाण्यात आढळलं, पण आता ते मातीमध्येही मोठ्या प्रमाणावर सापडते. अंदाजे जगातील 90% प्लास्टिक शेवटी मातीमध्येच जात आहे, कारण प्लास्टिक तुटून तुटून लहान कणांमध्ये बदलतं आणि ते वर्षानुवर्ष नष्ट न होता मातीमध्ये टिकून राहतं. यानंतर पाहूयात मुळात हे मायक्रोप्लास्टिक मातीमध्ये पोचतं तरी कसं. मातीमध्ये मायक्रोप्लास्टिक शेतात वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक आच्छादनामुळे पोचतं. यासोबत सांडपाणी शुद्धीकरण केंद्रातून मिळणाऱ्या गाळाला खत म्हणून वापरल्यावर, तसंच कंपोस्ट खत किंवा शेणखतात असलेल्या प्लास्टिक तुकड्यांमुळे टायरमधून निघणारे कण पावसाने शेतात येतात आणि आपण जाळलेला किंवा फेकलेला प्लास्टिक कचरा हळूहळू विघटन होऊन मातीमध्ये मिसळतो. त्यामुळे मातीमध्ये मायक्रोप्लास्टिक वाढतं. परंतु या मायक्रोप्लास्टिकचा मातीवर आणि पिकांवर काय परिणाम होतो ते समजून घेऊयात. माती जिवंत असते कारण तिच्यामध्ये सूक्ष्मजीव, गांडूळ आणि सेंद्रिय घटक असतात, जे पिकांच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक आहेत. पण जेव्हा मायक्रोप्लास्टिक मातीमध्ये मिसळतं तेव्हा तिची रचना बदलते. माती जास्त घट्ट होते, ज्यामुळे मुळं जास्त खोलवर जाऊ शकत नाहीत. तसंच मातीची सच्छिद्रता कमी होते. मातीमधील नत्र, स्फुरद, पालाश कमी होतात आणि यासोबत मातीमधलं पाणी आणि हवेचा प्रवाह अडतो. त्यामुळे मुळांना पोषण द्रव्य नीट मिळत नाहीत आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे पिकांची वाढ खुंटते आणि उत्पादनातही घट होते. यासोबत सूक्ष्मजीवांवरही मायक्रोप्लास्टिकचा परिणाम होतो. त्यांची क्रियाशीलता कमी होते, एन्झाईम्स नीट काम करत नाहीत, गांडूळं कमी होतात आणि एकूणच मातीचं आरोग्य खालावतं. म्हणजेच प्रदूषणामुळे मातीच्या पर्यावरणावर दीर्घकालीन आणि नकारात्मक परिणाम होतो. पण या सगळ्यामुळे निराश होऊ नका. हे प्रदूषण थांबवणं सुद्धा शक्य आहे. कसं तेही पाहूयात. जैवविघटनशील प्लास्टिकचा वापर करावा, जेणेकरून ते नैसर्गिकरित्या विघटित होईल. तसंच प्लास्टिकचा योग्य विल्हेवाट किंवा पुनर्वापर करावा. म्हणजे काय तर प्लास्टिक आच्छादनाला शेतामध्ये तसंच पडू न देता याची योग्य विल्हेवाट लावावी. शक्यतो शेतीमध्ये सेंद्रिय आच्छादन वापरावं आणि शेतीसाठी सांडपाणी वापरताना सुद्धा पूर्ण शुद्ध करूनच वापरावं. मायक्रोप्लास्टिकच्या प्रदूषणावर वैज्ञानिक उपायही संशोधकांनी शोधले. त्यामध्ये बायोरेमिडिएशन प्रक्रियेचा समावेश होतो. या प्रक्रियेत काही सूक्ष्मजीव मायक्रोप्लास्टिकचे तुकडे विघटित करून मातीसाठी हानिकारक घटकांमध्ये रूपांतर करतात. तर फायटोरेमिडिएशन मध्ये काही वनस्पती मातीतील मायक्रोप्लास्टिक शोषून घेतात आणि माती शुद्ध करतात. जसं की इंडिओनेला साकायसिस नावाच्या सूक्ष्मजीवामध्ये PETASC नावाचा एन्झाईम असतो, जो PET प्लास्टिक विघटित करतो. अशा सूक्ष्मजीवांवर आता जगभर संशोधन सुरू आहे. या प्रदूषणावर सरकारी पातळीवरही काही पावले उचलली गेली आहेत. भारत सरकारनं सिंगल यूज प्लास्टिक नियमन कायदा लागू करून 2025 पर्यंत सिंगल यूज प्लास्टिक पूर्णपणे बंद करण्याचे उद्दिष्ट ठेवलंय. या कायद्यानुसार 1 जुलै 2025 पासून प्लास्टिक पिशव्या आणि मल्टीलेअर्ड पॅकेजिंगवर बारकोड किंवा QR कोड असणं अनिवार्य केलंय, जेणेकरून प्रत्येक प्लास्टिक पॅक ट्रेस करता येईल. तसंच प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2024 अंतर्गत कंपन्यांना त्यांच्या उत्पादनाचा कचरा स्वतः हाताळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मायक्रोप्लास्टिकचं संकट हे फक्त मातीचं नाही, तर आपल्या अन्न साखळीचं आणि आरोग्याचं सुद्धा आहे. म्हणून प्रत्येकानं आपल्या वापरातील प्लास्टिकवर नियंत्रण ठेवणं, शेतामध्ये पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारणं आणि प्लास्टिक कचरा योग्य प्रकारे व्यवस्थापित करणं, या नियमांनी आपण मायक्रोप्लास्टिकचं प्रदूषण कमी करू शकतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुम्ही शेतीमधलं आणि रोजच्या वापरातलं प्लास्टिकचं व्यवस्थापन कसं करणार आहात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका.